याला शॉट नको हवा येऊन द्या. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क्स रिप्रेझेंट. चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक पॉलिकॅप आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. तर कालच्या भागामध्ये तुकरटवाडी पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात केलेली होती आणि आपले आवडते कलाकार या मंचावरती आलेले होते, ज्यांना वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत जी मराठी पुरस्कार मध्ये सुद्धा नॉमिनेशन आहेत. तर त्याच्या आधी त्यांचा गौरव करावा म्हणून आपण काल हा पुरस्कार सोहळा इथं सुरू केला. आता बघूयात त्याचा पुढचा भाग. परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शंकर सिंग, पहिलं बक्षीस आयुष्यात कुठलं मिळालेलं आठवतंय का? काही किस्सा? परभणीजवळ आमच्या हिंगोलीला बेंडे एकांकिका स्पर्धा म्हणून होतात. अच्छा. चक्रव्यूह नावाची आम्ही एक एकांकिका केली होती आणि त्याच्यात डोंबाऱ्याच्या मुलाचा मी रोल केला होता आणि तेव्हा माझं वय फक्त 7 वर्ष होतं. आणि त्याच्यात मला असा रोल करायचा होता की डोंबाऱ्याचा तो मुलगा उपाशी आहे 3-4 दिवस आणि त्याची गरोदर आई तरीसुद्धा खेळ करते कारण मुलगा उपाशी आहे. तर मला त्या दिवशी रात्री 101-102 ताप होता. रात्री 3:30 वाजता आमच्या एकांकिकांचा नंबर लागला. तेव्हा मी अक्षरशः ग्लानीत होतो, मला काही कळत नव्हतं काय बोलायचं. पण असंच झालं, स्टेजवरती गेलो आणि परफॉर्म केल्यानंतर कालिदास कुलकर्णी म्हणून मराठवाड्यातले खूप मोठे कलाकार आहेत, खूप मोठे दिग्दर्शक आहेत. तर त्यांनी सकाळी 7 वाजता बक्षीस समारंभ सुरू झाला, मला कडेवर घेतलं आणि मला म्हणाले की मराठवाड्यातल्या रंगभूमीचं नाव हा पुढे खूप मोठं करेल संकर्षण. आणि त्यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दिग्दर्शक म्हणून मिळालेली पहिली ट्रॉफी त्यांनी मला दिली आणि मला म्हणाले की आजचे 1 ते 10 असे विजेते तूच आहेस, दुसरा कुठलाही. तर अभिजितकडे आता मी येणार आहे. अभिजित इथे बसलेले आहेत, त्यांना पण मला विचारायचं की पहिलं बक्षीस आठवतंय का आपल्या आयुष्यातलं? NCC मध्ये मी होतो माझ्या कॉलेजच्या वर्षांमध्ये आणि त्याच्यामध्ये रिपब्लिक डे कॅम्प हा फार महत्त्वाचा मानला जातो. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये राजपथावर जी परेड होते त्यामध्ये जे मिलिटरीचे अनेक ट्रूप्स सहभाग घेतात त्यापैकी NCCचा सगळ्या देशामधल्या राज्यांमधून सिलेक्टेड मुलांचा एक ट्रूप जात असतो, ज्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं 2004ला. आणि तिथे गेल्यानंतर अजूनही 2 गट असतात, एक कल्चरल म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे आणि संचलन करणारे. त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रमांचं अँकरिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मी NCC इंडियाला रिप्रेझेंट करायचो. त्यामुळे त्याला मास्टर ऑफ सेरेमनी असं म्हणायचं आणि तेव्हाचा सर्वोत्कृष्ट मास्टर ऑफ सेरेमनीचा पुरस्कार मला मिळाला होता. त्यामुळे माझ्यासाठी तो पुरस्कार एक खूप प्रोत्साहन देणारा होता की आपण या क्षेत्रातही काहीतरी करू शकतो. त्यामुळे तो पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा. वा वा वा. आता आपण राधिकाकडे येऊयात. तुमचं बक्षीस काय होतं पहिल्या आयुष्यात मिळालेलं? मी 2रीत असताना सुवाच्या अक्षरासाठी एक काय जे बक्षीस असतं, तर ते बक्षीस मला मिळालं होतं. आणि मला स्वतःला लहानपणापासून स्टेशनरी खूप आवडते आणि त्यावेळेला मला एक कंपास पेटी मिळाली होती आणि त्याच्यामध्ये कर्कटक, पट्टी आणि खोडरबर वगैरे अशा सगळ्या वस्तू होत्या. आणि माझ्या आईबाबांनी ती काढून घेतली होती माझ्याकडनं, कारण त्याच्यामध्ये ते कर्कटक वगैरे सगळ्या वस्तू होत्या की ज्या 2रीत वापरण्यासाठी योग्य नव्हत्या. असं ते माझं पहिलं बक्षीस होतं. वा वा वा, क्या बात आहे. तर आता पुढील पुरस्कार देण्यासाठी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात एक सिनियर सुपरस्टार माणूस, विनोद खन्ना. चपळ घांजो. अरे विनोदी खन्ना वाटतोय. थोडं ना वेगळं व्हायला लागलंय तुमचं. ते शत्रुघ्न सिन्हा होतंय. तो मला मी काय सांगितलं विनोद खन्नाला बोलवायचं म्हणून? मी फक्त खन्ना ऐकलं होतं. तुला काय करायचं रे? 500 रुपये स्वतःच्या कपड्याने स्वतःच्या ट्रॅव्हलनी येतोय तू. हा कर, तुला काय जमतं बाळा? शत्रुघ्न सिन्हा. बरं आता आपल्याकडे थोडं ऍडजस्टमेंट करा. आलेले सिनियर ऍक्टर शत्रुघ्न सिन्हा. अयो अच्छा स्वागत करोगे. आओ. तर हे तुमचं स्वागत, सरांचं स्वागत.
डायरेक्ट तुम्ही अवॉर्डच द्या, मला काय खरं दिसेना तुमचं. ओके अब अवार्ड किसको दे रहा है? अब स्क्रिप्ट लेके पढ़ता अब स्क्रिप्ट लगा है. थांबा, तुम्ही लय मोठे स्क्रिप्ट असं नसतं, तुमचं कुठं पाठ आहे? और तो झकास. अरे ए, आता अनिल कपूर होते थोडा थोडा. शत्रुघ्न सिन्हा ठामरा. आहे सर मी. शाबास, बिलकुल, कट. नाही, कुठं कशी जाती बंदूक बघू. तर आता आपण देऊयात सर्वोत्कृष्ट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बहीण भाऊ. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत अबे एवढा सिरियस पुरस्कार आहे का? अभिजित आणि शनाया. जबरदस्त. उत्कृष्ट भावंड. हा पुरस्कार घेण्यास आम्ही नकार देतो. घ्यावा लागल. अहो नाही हो. एक मिनिट म्युझिक थांबव. थांब, देतो तुला पैसे. थांबव. हा पुरस्कार तुम्हाला घ्यावा लागेल, कारण हा पुरस्कार स्पॉन्सर केलाय राधिका वहिनींनी. त्यांनी ह्या पुरस्काराचा खर्च केलाय पूर्ण. राधिका वहिनींसाठी टाळ्या. थांब रे, सॉरी. काय कांडी आहे चालले मध्ये. मॅडम म्हणल्या हा पुरस्कार एकदा आमच्या नवऱ्याला द्या, म्हणजे जे काही चाललंय ते बंद होईल. तर हा पुरस्कार तुम्हाला विनंती करतो. यस, तो पुरस्कार आण. तुम्ही एका जागेवर उभं राहा. जरा लांब थांबा. एक मिनिट, थोडं लांब थांबा. कधी पण काय पण होऊ शकतं. द्या त्यांना, द्या. अभिजित आलो पुरस्कार. मीठ द्या, मीठ द्या, मीठ द्या. याचं काय भरीत करू का आता? मी घरी जाऊ. अरे काय तू येडा आहे का? नाही नाही, शक्यच नाही. द्या आता ते. हाय तेवढा द्या. तुम्ही शनाय माग सरा. शनाय माग सरा. काय पण होऊ किती शकतं. वेळा सांगितलं तुम्हाला? हात कमी हलवा जरा, हात कमी हलवा. धरा 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 धरा. द्या द्या. पुरस्कार घ्या. अरे मला वाटलं आता नाही. थँक्यू थँक्यू बच्चे. थँक्यू. थँक्यू. येस, छान केलं तुम्ही. गॉगल नीट घाल, पर्सनल आहे. तर आता पुढे आपण जाणार आहोत ओमकडे. तर ओम, तुमचं आयुष्यातलं पहिलं बक्षीस कोणतं? मी जॉब करत असताना एकांकिका स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला. तर तेव्हा माझी पहिलीच एकांकिका होती. त्या स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून अवॉर्ड मिळालं. वा वा. मानसी मयुरी देशमुख, तुम्ही म्हणजे डेंटिस्ट आहे, असं ओरिजिनलमध्ये आहे काय? ओरिजिनलमध्ये. मग तुम्ही असं प्रॅक्टिस वगैरे केली का? नाही, मी प्रॅक्टिस नाही केली. मी ऑब्झर्व केलं आणि मग मी अर्धा वेळ ऑब्झर्व करायची आणि अर्धा वेळ थिएटर करायची. नाही, पण मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की काय होता तुझा, कसा होता प्रवास शिफ्टिंग फ्रॉम डेंटिस्ट्री टू दिस. आणि मला माहिती होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार. सो मी आज येताना एक छोटीशी कविता बनवली आहे. वा वा. कवितेचं नाव आणि कळी खुलली. ओ वा. सिरियलशी रिलेटेड. त्यांनी पुढचं म्हणजे भविष्य सांगितलं. 5 वर्ष घेतलेल्या शिक्षणात माझं मन काही रमेना, पण डेंटिस्ट्री सोडून माझ्या आवडीचं बीज रोवायला हिम्मत काही होईना. मग हिम्मत करून स्ट्रगल करायला केली जेव्हा मी सुरुवात, तेव्हा वाटलं मला बघताच लोक म्हणतील क्या बात क्या बात क्या बात. पण तसं काही होईना. दीपिकासारखं नशीब मला काही लाभेना. मग सुरू झाले ऑडिशन्स, त्यानंतर ऑडिशन्स आणि त्यानंतर ऑडिशन्स.
मग झटकून नैराश्य पुन्हा सज्ज व्हायचे. माझ्या बीजाला पुन्हा उत्साहाने खत पाणी घालायचे. बीजाचं रोपटं झालं. थोडंफार काम मिळायला लागलं. वाटलं अब तो गाडी निकल पडी. मग लक्षात यायचं ये तो रेस है बहुत बडी. मग सापडला मला एक जुना दिवा समुद्रकाठी. त्यातून एक जिनी बाहेर आला ज्याचं नाव झी मराठी. झीनी असं म्हणूया आपण. त्याला मी म्हटले अरे माझ्या आयुष्यात काही घडेना. त्याने मिसकवले डोळे आणि दिली मला खुलता कळी खुलेना. मग मी त्याला बोलले आय वॉन्ट टू बी मोर फेमस बडी. तो म्हणाला देन कम विथ मी टू थुकरटवाडी. तर आता पुरस्काराकडे पुढचे आपण वळणार आहोत. महिलांसाठीचा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री. आणि नॉमिनेशन आहे राधिका, गौरी, देविका, मोनिका, अस्मिता एवढ्यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा. आणि आता बघणार आहोत की हे पुरस्कार कोणाला मिळणार आहे. पण हा पुरस्कार देण्यासाठी अय्यो खरं तर तुमचं भाग्य आहे आज. आमचं भाग्य की तुम्ही आला. तुमचं भाग्य की ते माणूस येणार आहे बक्षीस देण्यासाठी. सरपंच तुम्ही केलाय जुगाड एवढा मोठा लिहून दिलंय. खरं खर्च म्हटलं होऊन जाऊ द्या. काय खर्च एवढा मोठा माणूस येणार. अरे येणार संबंध आहे आपले तसे आईच्या गावात. म्हणजे आज तर काय TRP खतरनाक डगातच. मग खतरनाक तर दिल थांब के बैठे. आता हा अवॉर्ड देण्यासाठी येत आहेत सगळ्यांची लाडके अजिबात बच्चन. क्या बात है. सबको नमस्कार मेरा. हाँ भैया ठीक है भैया. धन्यवाद. हाँ तू सलीम केबल वाला ना रे. हाँ तू केबल वाला ना. सांगा हे अजिताभ बच्चनच आहे. आपण त्यांना दहीहंडीला बोलवलं होतं. दहीहंडीला तेव्हापासून जाम फेमस झाले ते. ओरिजिनलच आहे ते. ओरिजिनलच आहे. अरे हाँ आया बस वेरिएशन. तो देविका और सज्जनो. देवियो और सज्जनो. देविका काय मला आवडते. पर्सनल काय काढणं का इथे येऊन तुमचे. पर्सनलचं काय बोलतो रे. नंतर सांग ना आवडते म्हणून. ओके ठीक आहे. तर सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा आणि विजेत्या आहेत अर्थातच अस्मिता. बघितला नऊवारीतला मायकेल जॅक्सन. असा कसा काय कसा. ही काय विनोदी कशात दिलास. अगं बस तुमचं तर लईच ह्याच्यामध्ये परीक्षा ह्यांना का दिला त्यांना का दिला. ऍक्च्युअली त्यांना बरोबर आहे कारण ते इतक्या वेळा आमच्या एपिसोड मध्ये आलेले त्यांच्यामुळे आम्हाला खूप विनोद मिळाले. त्याच्यामुळे सर्व विनोदी व्यक्तिरेखा कॉंग्रॅच्युलेशन. आता आपण तुम्ही खरंच बच्चन आहे का. नाही अरे ते डायलॉग बोला एखादा बच्चनचा डायलॉग सांगा. ऍटम करून दाखव. हा ये ठीक आहे. काय बच्चन. हा एक मिनिट. आता कुठून काय तिकडून काढता बच्चन. यांचं इथून सुरुवात आहे. हा अमिताभ बच्चन. हा अशरफ अली.
ओए क्या कर रहे हो? अरे ए काय वाचतो? अशरफ अली कुठे आहे? अशरफ अली काय? इथे लिहिलंय काय? सनी देओल. अरे रायटरचं नाव आहे ते अशरफ अली. चलो चलते हैं, कुछ हंसी मजाक की दुनिया में चलते हैं, लेकिन जोरदार तालियां बजाइए क्योंकि कलाकार को तालियां चाहिए, तालियों से हौसला बढ़ता है और मच्छर भी मिलते हैं। तो ठीक है, तो चलिए आपके सामने पेश करने जा रहा हूँ अमिताभ बच्चन। वाह, अप्रतिम। उससे पहले मैं आपको बताना चाहूंगा कि तालियां बजनी चाहिए, मुझे तालियां चाहिए, हौसला बढ़ता है मेरा, क्योंकि कहा जाता है कि कलाकार मरता नहीं जिंदा दफनाया जाता है, कलाकार मरता नहीं जिंदा दफनाया जाता है, कब्र खोद के देखो तालियों के इंतजार में पाया जाता है। तो जोरदार तालियां बजनी चाहिए। हाँ घ्या, आवाज घ्या। हाँ, तो आपके सामने पेश है अमिताभ बच्चन। वाह वाह वाह, क्या बात। गौर कीजिए, अगर अमिताभ बच्चन जी बाजार में गए, हाँ बरोबर, और सब्जी खरीद रहे, और सामने सब्जी वाला है, और अमिताभ बच्चन जी कैसे सब्जी खरीदते, देखिए अमिताभ बच्चन बहुत अच्छी तरह मुस्कुरा के कैसे सब्जी खरीदे, सब्जी वाले से क्या कहते हैं। ठीक है, डायलॉग बोलना पहले। बोल रहा, रुको, वो बताना पड़ता है, वो आता नहीं फिर बाहर हो। नहीं ठीक है। अरे यार, हाँ। तो सब्जी वाले से अमिताभ बच्चन क्या कहते हैं? तालियां बजनी चाहिए, कलाकार मरता नहीं जिंदा। भेटल्या। हाँ, अमिताभ बच्चन जी सब्जी वाले से मुस्कुरा के कैसे? अमिताभ बच्चन। उसमें सब्जी वाले का बच्चा आता है, उसमें सब्जी वाले के बच्चे को अमिताभ बच्चन कैसे बात करते हैं प्यार से। देखिए, अमिताभ बच्चन। उसमें बहुत सारे बच्चे आते हैं, उसके फ्रेंड्स हैं सब, वो छोटे बच्चे के फ्रेंड्स हैं। वो आ गए, वो छोटा बच्चा था ना, वो आ गए, सब लोग आ गए। बच्चे जी बहुत खुश हो गए। अरे कितने सारे बच्चे, इतने सारे बच्चे। अरे बच्चे के मैटरनिटी होम है, सब्जी वाला है ना? नहीं, लेकिन आ गए, उसके फ्रेंड है ना वो। तो उस सब बच्चों को अमिताभ बच्चन जी क्या कहते थे कि सब बच्चे आता है, कलाकार मरता नहीं जिंदा दफनाया जाता है। कलाकार खर्च मरेला। तो बच्चन जी सब बच्चों को क्या कहते थे कि बच्चन जी, आता आवाज का। हाँ, अरे अभी आएगा, देखो अभी आ गया। आए। उसमें उनकी टीचर स्टोरी है इथे एक पोरगा आला। स्टोरी है वो। खरं येतं काय? मला नाही येत, मला नाही येत. नाही येत म्हणून एवढं वेळ सांगत असतं काय मोठं? नाना पाटेकर. नाना पाटेकर. चल बाबा, हे वाढवायला लागले. अभि शिव, तुम्हाला आता विचारायचं आहे, तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळालं पहिलं बक्षीस? मैंने 10 साल प्रोफेशनली क्रिकेट खेला है. वाह. यस. सो जब मैंने क्रिकेट की शुरुआत की थी, जब मेरी इच्छा जागी कि मुझे क्रिकेट खेलना है, तो मेरे डैड ने मुझे एक अकेडमी से एसोसिएट करवाया. अब उस अकेडमी में क्योंकि सुबह शाम ट्रेनिंग होती है, तो सुबह एक अच्छा फिटनेस सेशन होता है. तो मैं 8 या 9 साल का था, तो अच्छा खासा फिटनेस सेशन, 2 घंटे 2.5 घंटे का सेशन, 3 घंटे का सेशन. एंड आई वॉज स्मॉल, तो आई यूज टू पार्टिसिपेट इन ऑल दैट. तो एंड क्योंकि डैडी वो देखते थे हमेशा कि मैं कर रहा हूँ, मेहनत करता हूँ, सुबह रात को भी मेहनत करता हूँ, मतलब शाम को भी क्रिकेट खेलते टाइम मेहनत करता हूँ. तो वो मुझे हर हफ्ते, मुझे एक छोटा रेस्टोरेंट था जोधपुर में, वहाँ का खाना पसंद था. तो वहाँ पर मुझे वो स्पेसिफिकली हर हफ्ते एक बार खाना खिलाने लेके जाते थे, सिर्फ मुझे. तो वो मुझे वो याद रहता है ज़रूर. वाह वाह. आता गौरी, तुम्हाला विचारायचे, सायली तुम्हाला कुठलं अवॉर्ड मिळालं होतं पहिला? माझी पहिली एकांकिका लंगडा मोर पु ल देशपांडे महाकरंडक स्पर्धेसाठी, आणि त्या स्पर्धेसाठी मला पहिलंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालं. आणि विशेष म्हणजे पहिलं वाचिक अभिनय मिळालं मला विनय आपटेंच्या नावाचं. विनय आपटे नुकतेच गेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या नावाचं जाहीर झालं होतं पारितोषिक. आणि प्रवीण तरडे तेव्हा जज होते आमचे. तर
ते पारितोषिक पुढच्या वर्षीपासून देणार होते, पण त्यांनी आग्रहाने मला त्याच वर्षी दिलं. सो विनय आपटेंच्या स्मरणार्थ मला पहिलं पारितोषिक मिळालं. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट मामा. काय सर्वोत्कृष्ट मामा असा पुरस्कार आहे. चल काही सांग तू. सर्वोत्कृष्ट आई असू शकतो, वडील असे पण कॅटेगरी आहे. मग मामा का नसेल? अरे हे कुठलं कॅटेगरी आहे? नवीन आहे, नवीन बनवलेले आहे आपण. सर्वोत्कृष्ट मामा. आणि हा पुरस्कार जाहीर आहे, ह्याला अणामणायचे नाही. सर्वोत्कृष्ट मामा आहे विक्रांत. त्यांच्यासाठी मला ते 1 मिनिट मी पुरस्कार देतो त्यांना, पण सर्वोत्कृष्ट मामा ह्यांना कसं काय दिलं ते सांग मला. सर्वोत्कृष्ट मामाचे ते माणूस का? लग्नाच्या पहिल्या दिवशी त्याचा मामा केवढा झालाय तुम्हाला माहित नाही का? किती टेन्शन त्या मामाला. म्हणून मामा बनवला, म्हणून त्याला मामा बनवले. इकडे असू द्या असू द्या. घ्या सर. सर्वोत्कृष्ट मामा विक्रांत. तू जॉर्ज बुश स्टाईल मध्ये प्लीज. हा, हे आम्ही ऐकलेलं आहे की ते पण ऍक्च्युअल मध्ये छान नकलाकार आहेत. तर आम्हाला असं ऐकायचं कारण आमचं त्याच्यावर जॉर्ज बुश स्टाईल मध्ये प्रेम आहे. तर तुम्ही जॉर्ज बुश स्टाईल मध्ये थँक्यू म्हणतात असं काहीतरी बोलले. बरोबर, पॉडियम शिवाय ते बोलत नाही. जसं कॅज्युअल, I'm really thankful to my chocolate body for Scout Salva, and they made me mama. They say mama. Yeah, I like that. That's mama trophy. I'm very happy today. Thank you. Thanks a lot. वा. खतरनाक. जॉर्ज बुश आणि सदानंद बुश जवळ जवळ आहेत दोघं पण. नातेवाईक आहे ते जॉर्ज बुश. मग काय मामा आपले. तर आणि आम्हाला आता शाहरुख खान म्हणले. असं कुठे नाही येतं ना. मग तुम्ही दोघं. शाहरुख खानचं तू काजोल हो, शाहरुख खान. इस तरह मेरी आंखों में आंखें डाल के मत देख, तुम्हें मुझसे प्यार हो जाएगा. प्यार तो हो गया है पगले. प्यार. आता प्लीज एकदा शाहरुख खान. तू शाहरुख खान नको रे. नाही तुला म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, आपण एकत्र आहोत. तर आम्ही जेव्हा सुपरस्टारला होतो तेव्हा आमच्या रमण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे निलेश साबळे होते. कारण तेव्हा आम्हाला सगळ्यांना हळूहळू कळत गेलं की निलेश साबळे शाहरुख खान. तर मला वाटतं परत तू एकदा ये आणि निलेश साबळे तू शाहरुख खान. प्लीज आमची रिक्वेस्ट आहे. प्लीज जोरदार टाळ्या निलेशसाठी. एक लड़की थी दीवानी सी. एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरा करती थी. चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. वाह. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी, क्या बात है, ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. मैं हमेशा इतना ही कहता था कि डॉन से प्यार करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. धन्यवाद. आता आयटम निघाला तर पूर्णच करू ना. आता हेच मी एक वेगळा नाना सरांचा नॉर्मल आवाजात करतो. हाच डायलॉग सरांनी केला तर त्यांची माफी मागून अर्थात. एक लड़के थे दीवाने से, एक लड़के पे नाही रे लगेच टाळ्या काय रे, पूर्ण ऐका तरी आधी. सवय लागली आहे रे टाळ्या.
नेता आहे का आपण? कोणी भाषण वगैरे चाललंय का? ऐका एक लड़के थे दीवानी से एक लड़के पर न जाने कब से मरते थे. क्या बात. नजरे झुका के कंट्रोल. रोमांटिक. नजरे झुका के शर्मा के गलियों से गुजरा करते थे. कुछ कहना था शायद उसको. कुछ कहना था शायद उसको. जाने किससे डरती थी जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी कोणी घर देता का रे? घर. कोणी घर देता का? घर. हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून तळमळतंय. कोणी घर देता का? असं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नको रे टाळ्या वगैरे नको. आपण काही नेता आहे का? धन्यवाद. जोरदार टाळ्या. तर आता अस्मिता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही पहिलं कुठलं बक्षीस मिळवलं होतं आयुष्यात? एखादी शब्बासकी लक्षात राहिलेली? मी दुसरी तिसरीतच असेल आणि बालनाट्य स्पर्धा होती डोंबिवलीत आणि मी नारद मुनी झाले होते आणि झालं असं की माझ्या सगळ्या मैत्रिणींना बक्षिसं मिळाली आणि मला एकही बक्षीस नाही मिळालं. तर मला एक तर खूप लहान होते आणि मला तिथेच रडू आलं आणि मी खूप ओक्साबोक्षी रडत होते की मला असं वाटलं की संपलं आता सगळं, हे शेवटचं होतं आणि आता मला हे नाही मिळालं आहे. तर त्याला जज होते अनिल सुतार म्हणून. मग त्यांनी मला कडेवर वगैरे उचलून घेतलं आणि चॉकलेट वगैरे दिलं आणि मला वाटतं मी 11वीत होते नंतर आणि अचानक सर मला परेलला भेटले, लोअर परेलला रस्त्यात, आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक शो करतोय डान्स बेस बॅले टाईप्स होता आणि तू करशील का? आणि तिथून मला वाटतं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली जी आज मी इथे तुमच्या समोर आले. आता देविकाकडे येणार आहेत. तिला विचारायचे तिचं पहिलं बक्षीस काय होतं? 10वीत होते मी आणि मी 10वीच्या वर्षी नाटक करत होते. मी बास्केटबॉल खेळायचे शाळेत असताना 6-7 वर्ष. मार्चमध्ये फायनल एक्झाम असते तर जानेवारीमध्ये प्रिलिम्स होत्या आणि आम्हाला अल्जेब्रा विषय शिकवायला आमचे प्रिन्सिपल होते जे शाळेचे प्रिन्सिपल असतात आणि अल्जेब्रामध्ये मला खूप कमी मार्क्स होते. म्हणजे 35ला पासिंग असतं तर आय वॉज लाईक 45 वगैरे मला मिळाले होते. आणि जेव्हा त्यांनी पेपर वाटले तपासून झाल्यावर त्यांनी मला वर्गात उभं केलं आणि अख्ख्या वर्गासमोर खूप झापलं. पुढे 1.5 महिना होता फायनल पेपरला आणि मी तो 1.5 महिना वेड्यासारखी अभ्यास करत होते. मी मागे लागले होते त्या अभ्यासाची की काहीही करून त्यांच्यासमोर तोंड वर करून उभं राहायचं एवढंच मला होतं. मी खूप अभ्यास केला आणि लकीली मला 98% मिळाले 10वीत असताना. आणि त्याच्यानंतर जेव्हा शाळेत परत बोलवतात एक प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणून तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं. मी त्यांच्या समोर गेले ते मला बघून फक्त हसले आणि त्यांचं ते हसणं मला ते हवं होतं आणि त्याच्याकरता मी झटत होते आणि ते मला मिळालं. वा वा वा. आता अभिराम तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही गोव्याच्या ते मागच्या भागात आपण सगळ्यांना सांगितलं. मग बक्षीस पहिल्यांदा मिळालं का फेणी? मी एकदा रांगोळी बघितल्या होत्या की रांगोळीमध्ये पोस्टर्स काढतात तर मला ते शिकायचं होतं आणि मग ते शिकण्यात बाबा म्हणाले की कॉम्पिटिशनमध्ये जाऊ, चांगलं काढतो तर जाऊ. आणि कॉम्पिटिशन जेव्हा काढायचो ना मी तेव्हा बाबा खूप रागवायचे. अरे काय करतो हे असं शेड कराय कळत नाही का रे नालायका अरे हे तर खूप खूप रागवायचे. मला एवढा राग आला अरे यार काय. नंतर मीच प्रॅक्टिस करायचो आणि एका वेळेला मला 4 ठिकाणी फर्स्ट प्राईज. वा वा. 4 ठिकाणी प्रोफेशनल लेवलला आणि त्यामुळे माझा इंटरेस्ट या कलेमध्ये. वा वा. 28 तारखेला कुठे आहे तुम्ही? 28-29ला का या महिन्यात का? माझ्या घरी दिवाळीत रांगोळी करायला बोलावलं असतं म्हणजे दिवाळी आहे ना म्हणून म्हटलं. आणि आता यानंतर आपण पुढचा पुरस्कार देणारच आहोत पण तत्पूर्वी हा पुरस्कार देण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे पत्रकार बरखा यांना. या. नमस्कार नमस्कार नमस्कार, मैं हूँ बरखा भट्ट और आज आप हमारे स्पेशल शो में देखेंगे कि जी मराठी
मराठी के बहुत सारे कलाकार इस स्टेज पर एकत्रित हुए हैं। सबसे पहले यहाँ पे बैठे हुए शिव यानी ऋषि को मेरी भाषा आपको शायद अच्छी से समझ में आएगी, इसलिए इन्होंने मुझे यहाँ पर बुलाया है। तो शिव से मुझे ये पूछना है, आपके सीरियल में ऐसे बताया है कि आप एक महाराष्ट्रियन लड़की से शादी कर चुके हैं। असल जिंदगी में मुझे ऋषि से पूछना है, महाराष्ट्र की जनता को ऋषि से पूछना है कि क्या वो असल जिंदगी में किसी मराठी लड़की के साथ शादी करना चाहेंगे? अयो डायरेक्ट बॉम्बच टाकला त्याच्या। नहीं, इस क्वेश्चन का जवाब शायद मुझे इस शो की जर्नी के थ्रू ही पता लगा है कि जो कल्चर, जो एक्सचेंज है, जो हम जो डिफरेंट कल्चर्स को अलग अलग डिवाइड करके रखते हैं, वो मुझे उसकी यूनिटी क्या होती है कि अलग अलग कल्चर्स मिलके भी एक अच्छा यूनियन बना सकते हैं। Exactly, इसका आपका मतलब ये है कि आप एक मराठी लड़की से शादी करने में आपको कोई दिक्कत नहीं रहेगी। दिक्कत नहीं रहेगी। Yes, exactly my point। इसीलिए मैं आपका जवाब हाँ समझती हूँ। कल सुबह 11 बजे आप अपने माँ बाप को लेकर मेरे घर पर पहुँच जाइए। हेलो, सिर्फ इतना ही पूछना था। थैंक यू वेरी मच डॉक्टर साबले, उन्होंने हाँ कर दिया। एक मिनट है, चाय पर आपका इंतजार करूंगी। पर्स गळ्यात घातलेली बाई, थांब ना। वो तो पैसे छुट्टे हैं यहाँ पे। लक्षात घ्या, तुम्ही इधर आते वो तो हिंदी में बात करते तो आप बोले मराठी लड़की, तो आप किधर मराठी है? हाँ मग नाही, मी मराठीच आहे ना। हाँ, ते हिंदीतून मध्ये मध्ये मी फक्त पाठ करून येते, हे कॅरेक्टर आले की, बाकी मी एकदम मराठी आहे। तुम्ही उद्या घ्या, मी भावरं भिवरं काय तुम्हाला पाहिजे ते खाऊ घालते। जाते मी। ते आमचे ऐश्वर मॅडम आहे, ऐश्वर मॅडम ती जी बाई होती दायगुडी बाई, त्यांचा प्रॉब्लेम झाला, ते म्हणलं ते संकर्षणला भेटायचंय 2 मिनिटं, ते भेटू शकतात का? दायगुडी बाई। अच्छा, त्या मध्येच नाचत होत्या त्या। हा या वय, काय त्यांना भेटायचं होतं। आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना नाचू नका ते सांडाल। काय ह्या बाईने केलंय कोणाला माहिती? काय हे काय? थांबा थांबा थांबा, खायच्या आधी बघत काय लगेच पालक पनीर दिसतं मला, हिरवी ग्रेव्ही आणि काय आणलंय हे? थांबा, अगदी बरोबर ओळखलंय, पालक पनीर। ओहो, का पण कशासाठी आणला तुम्ही हे? अहो, यांच्या कार्यक्रमाला मी खूप पत्र पाठवली, पण काही यांनी मला बोलवलंच नाही ना आम्ही सारे खवय्येमध्ये। होय काय? म्हटलं आज आता संधी मिळेल तर लगेच बनवून घेऊया आणि पाठवू। त्यांनी तुमच्यासाठी डिश बनवलेली आहे, आणि हे काय केलंय? हे डेकोरेशन। शक्यतो डेकोरेशन सुद्धा खायच्याच सामानाचं असतं। हो का? आमच्याकडे गणपतीमध्ये असं केलं की 2 मार्क वाढतात ना। गणपतीच्या पताक लावून डेकोरेशन नसतं करायचं वहिनी, तेच सोलाड वगैरे असे टाकून करतात। चवीदार तुमच्यासाठी त्यांनी बनवलं। खरंच खायचंय ना? काय प्रॉब्लेम, माझ्यावर विश्वास। पनीर सह खाऊ आपण। वाह, मुझे काय झालं? आवडलं? अप्रतिम, थँक्यू, फार सुंदर। मुलीचा फोन आलाय। वा, हॅलो डमी, माझी मुलगी। हा बोल ग डमे। हा वा, फारच छान आहे। गेम आहे माझे खराच की काय? आवडला आवडला। हा हा, काय बोलतोस तू? का अगं मेहंदी ना, मेहंदी ह्याच्यावर ठेवली आहे फ्रीजच्या। हा, फ्रीजवर ठेवली आहे मेहंदी। मेहंदी हा मिळा। काय बोलतोस? अरे पालक पनीर? मी पनीर काय मेहंदी घातलंय की काय? काय बोलतोस? थांब जरा वास घेतोय। होय, मेहंदीचा। थांबा, थांब जरा। हा, आवडला आवडला ना तुमका? नवीन प्रकार आहे का? नाव पण दिलं आम्ही, काय? मेहंदी पनीर। मेहंदी पनीर। आवडलं का तुम्हाला हे? खूप आवडलं। नाही, आवडायलाच पाहिजे। आता कसं आपल्याला दलेर मेहंदी आवडतो, पनीर मेहंदी आवडायला काय प्रॉब्लेम? संकर्षण, तुम्ही एखादी कविता आणखीन एक म्हणणार होता, ती तुम्ही घ्या आता। हो, ही कविता हरकत नाही। ही कविता विनोदी नाही आहे, खरं तर हा मंच विनोदाचा आहे, पण मी माझ्या घरचे आपण सगळेच हवा उद्या नेहमी पाहतो, आणि ह्या मंचावरून आपण जेवढ्या वेळेला तुम्ही विनोद आमच्यापर्यंत सक्षमपणे पोहोचवला, त्याच्यापेक्षा जास्ती वेळेला एक चांगला कंटेंटसुद्धा पोहोचवला, तर मला असं वाटतं की मला ना निगेटिव्ह राहायला आवडत नाही, आणि आपण आज सगळेच इथे तरुण आहोत, तर मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या देशातल्या निगेटिव्ह गोष्टींविषयी फार बोलतो, त्याच्याच खूप चर्चा होतात, तर मला ते आवडत नाही। म्हणून मी आपल्याच देशातल्या काही सकारात्मक गोष्टींकडे अशा पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला आहे, आणि हा तुम्ही करावा असं मला वाटतं।
जर अडखळलो तर मी ह्याच्यातनं पाहीन. माझं असं म्हणणं आहे की भिन्न भाषा भिन्न राज्ये वेगवेगळा वेश आहे. भिन्न भाषा भिन्न राज्ये वेगवेगळा वेश आहे. संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर. सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. साहित्यकला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षातच आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. आमच्या वाकड्यात शिरलं कोणी तर काय होतं कळलं असेल. सर्जिकल स्ट्राईक. अजून एक विनंती भावांनो की अनावश्यक खिसा भरू नका. 4 घास कमी खाणं पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू. रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. काय कुणाची बिशाद आता अन काय कुणात आहे दम. मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. मोठी गोष्ट बोलून गेलास तू आणि तुझी कविता पण खूप सुंदर होती. आणि सध्याची देशातली परिस्थिती खूप वेगळी आहे. आज देशाच्या सीमेवरती जवान प्राणाची बाजी लावतात. खरं तर अशा वेळेला आपण एकजूट ठेवली पाहिजे जसं तू सांगतोयस, कारण ते आपल्यासाठी लढत आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत. या सगळ्या जवानांना आपण एक स्टँडिंग ओवेशन देऊयात. उभे राहून यांच्यासाठी सॅल्यूट करूया आपण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आम्ही सदैव तुमच्या बरोबर असू. मी अभिज्ञाकडे येणार आहे. अभिज्ञा, तुमचं पहिलं बक्षीस काय होतं? मी जेव्हा एअरलाईनमध्ये काम करत होते तेव्हा आय थिंक 1-1.5 वर्ष झालं होतं. रुळले होते मी त्या वातावरणात. पण एक एअर हॉस्टेस ही काय असते ते मला त्या क्षणी कळलं. एक आजोबा बसले होते मागच्या सीटवर. त्यांना व्हीलचेअरवर होते ते आणि त्यांना अस्थमाचा अटॅक आला आणि पडले ते आणि त्यांचे डोळे फिरले. बापरे. मी सगळी प्रोसिजर्स फॉलो केली. ऑक्सिजन मास्क लावला. मी पहिल्यांदा ऑक्सिजन मास्क ऑपरेट केला होता. त्यांची जी मुलगी होती तिने लेटर पाठवलं किंगफिशरला की ह्या क्रूने खूप मदत केली आणि त्यांच्यामुळे ही इज फाईन नाव. आणि किंगफिशरने मला लेटर ऑफ अप्रिसिएशन दिलं होतं त्याच्यासाठी की यू इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये यू ॲक्टेड व्हेरी प्रॉम्प्ट. सो आय थिंक ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो त्याच्याबद्दल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये विमानात उडत होत्या खरं या असं? हो. आणि विजय मल्ल्याला सुद्धा भेटली आम्ही. काय त्याला भेटणं फार मदत आहे. तो भेटूनच राहिला कोणाला. वा 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 भारताला. आणि त्यांचे मिस्टर हे पायलट आहेत असं मी ऐकलंय. बरोबर? पायलट आहेत त्यांचे मिस्टर. वा क्या बात आहे. मग गाडी रस्त्यावर चालवतात का हवेत? नाही, ते खूप सेफ गाडी चालवतात. उलट मी पायलट आहे असं लोकांनी पायलट माणसं. पण ते एअर हॉस्टेल होते म्हटल्यानंतर त्यांना त्याचं जे सूचना देणं असतं बाबा ते मला फारच आवडतं ऍक्च्युली. तर ते तुम्ही आम्हाला दाखवू शकता का कसं होतं ते? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषेत त्याला ट्रान्सलेट करा. इथं विमान आहे असं समजलं तर चांगलं वाटेल. आपण सगळे समजा विमानात बसलोय. हा ठीक आहे. नमस्कार. राम राम. थुकरटवाड़ी एयरलाइन एयरबस 320 में आप सबका स्वागत है. थुकरटवाड़ी एअरलाइन्स ST क्रमांक 320 मध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत करून राहिलो. ये है सीट बेल्ट. हाँ है सीट बेल्ट. घरी घेऊन जाऊ नका. सीट बेल्ट बांधने के लिए मेटल की टिप को बकल में डालिए और पट्टी खींचकर उसे कस दीजिए. सीट बेल्ट बांधासाठी जे लोखंडाची पट्टी दिसून राहिली त्या बकलमध्ये टाका आणि दुसरी पट्टी ओढा. जास्त ओढू नका, जीव जाईल. जास्त ओढू नका, जीव जाईल. बेल्ट खोलने के लिए फ्लैप उठाएं और दोनों छोरों को अलग कर दें. मी म्हणतो एवढ्या बांधायचा तो उघडायचा कशाला? असं सूचना. बेल्ट उघडण्यासाठी ते बकल असं कचकन करा, तो बेल्ट निघल. जास्त ताकद लावू नका, आयडिया लावा.
वामनराव त्यांच्याकडे काय बघता, तुमचा बेल्ट बघा ना. ऑक्सीजन मास्क को नाक और मुंह पर लगकर सामान्य ढंग से सांस ले. हा, ऑक्सिजन तो डब्बा राहते, तो असा नाकावर लावायचा आणि सामान्य ढंग से म्हणजे आणि सासूला लावू नका. सामान्य ढंग से सास को ना ले, असं म्हणजे सासूला लावू नका म्हणजे सासू तिकडेच जाईल. सासूला जाऊन लावू नका, सामान्य ढंग से सांस लेते रहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही. आता पुढचा. और दूसरों की सहायता करने से पूर्व अपना मास्क ठीक से पहन लीजिए. हा, पहिले जशी शांतपट्टी करायची आधी आपला पहिला आला की ते व्यवस्थित बघून घ्या आणि मग दुसऱ्याची मदत करा. क्या बात आहे, वा वा, अभिज्ञा अप्रतिम. तर आज काही आपल्याला प्रेक्षक सुद्धा भेटायला आलेले आहेत, बघूयात त्यांना काय म्हणायचंय का. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. आम्ही स्पेशली तुमचा हा शो बघायला आलेलो आहोत. अच्छा, कोण कोण? हे सगळे आमचे मित्र, माझे मित्र आहेत हे सगळे. ओके ओके, तुमचे मित्र आहेत हे सगळे. हो. वा वा, क्या बात आहे. ग्रुपनी आज तुम्ही आलाय बघायला. हो सर. वा वा. आम्ही रेग्युलरली तुमचा शो पाहतो आणि आज आम्हाला तुम्ही इथे चान्स दिलात तुम्हाला प्रत्यक्षपणे भेटायचा, तर आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला आनंद झाला तुम्हाला भेटून. करत तुमच्यामुळे आम्ही आहे. पण सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे दाढी. सगळ्यांना दाढी आहेत. तुम्हाला कसं काय? हो सर, तुम्हाला तेच आत्ता सांगायचं होतं की आम्ही सगळ्यांनी दाढ्या ठेवलेल्या आहेत आणि आमचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. कुठला? दाढी कट्टा नावाचा. दाढी कट्टा सर. दाढी कट्टा? हो सर. व्हॉट्सअपनी काय काय कट्टे काढले बघितले का तुम्ही? दाढी कट्टा. मग ते बाकीच्यांनी सगळ्यांनी दाढी ठेवते फॅशन म्हणून का तुम्हाला येत नाही दाढी म्हणून का काय, नक्की काय प्रॉब्लेम? नाही सर, फॅशन म्हणूनच. प्रत्येकाने स्टाईल ठेवलेली आहे. फक्त माझा थोडासा प्रॉब्लेम आहे, मला खूप भीती वाटते दाढी करताना, म्हणून मी वाढवली आहे. नाही कापणार तुम्हाला, कारण जिलेट तुमच्यासाठी घेऊन आलंय एक आगळी वेगळी भेट. त्याचं नाव आहे जिलेट गार्ड. यांना मिळते जिलेट गार्ड. आता करा सुरक्षित दाढी न कापता. जवळपास महिनाभराचं दिलंय, सगळ्यांनी उरकून घ्या. गोकुळ दूध तर्फे तुम्हाला मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक, पॉलिकॅप आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. तर मंडळी, येत्या 23 तारखेला म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका झी मराठीवरती वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2016. आणि जाता जाता आपण एक मुखानं बोलूयात, मी मराठी झी मराठी.